जाती जातीमध्ये धर्म दाखवण्यामध्ये जरी बळी मुस्लिम समाजाला असं म्हणणार, बाकीच्या समाजाला असं म्हणणार, परंतु जो आपला विरोधक असेल त्या विरोधकाला आत टाकायचा आणि त्याला नावावर करायचं, त्रास द्यायचा आणि त्रास देऊन त्यांना मग भाजपमध्ये येण्याचं आमंत्रण घ्यायचं. आता मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो, मी इतक्या वर्षात तुमच्या आशीर्वादाने दिल्लीमध्ये काम केलं, अनेक कमिट्याचा चेअरमन होतो, अनेक कमिट्याचा मेंबर होतो. ज्यांना ईडीची नोटीस आली आणि ते घाबरून ते त्या ठिकाणी भाजपमध्ये गेले असतील, कोणाची ईडी माफ झालेली नाही. आमची जी कन्या आहे ती भावना गवळी, मी तिला म्हणलं तू का चालले, काय करू म्हणे, मी साहेबांकडे गेले ते पण काही झालं नाही. म्हणलं आपलं सरकार नाही म्हणून झालं, पण म्हणे मी तिथे मला असा त्रास तसा त्रास, ईडी कॅन्सल करण्यात झाली, पण ईडी कॅन्सल झाली नाही. हे तरी आपल्या बाजूचे त्या ठिकाणी माझे जुने सहकारी अर्जुनराव भट्ट लढत त्यांनी सांगितलं, पण अजूनही ईडी किंवा बाकीच्या त्यांच्या कारवाया बाजूला ठेवले गेले, म्हणजे काढलं नाही. सगळ्यांचे तसंच आहे. तुम्ही यावेळेस तुम्ही आता तुम्हाला पस्तावा येतो की आपण चुकलं आपलं की आपण हे सगळं कशाप्रकारे केलं असं वाटतं. म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी सोडून गेले मुद्दाम. त्या उद्धव साहेबांनी या आपल्या भुमरेंना मला म्हणजे साहेब करायला सांगितलं, मला मंत्री होत्या, मला मंत्री होत्या. ते दुसरे होते ते पण मला म्हणते पश्चिमचे मला करा, मला करा. मला मी उद्धवजीने सांगितलं साहेब काहीतरी करा, हे पश्चिम बघायला कोण टाका, त्यामुळे त्याला काय करायचं भुमरे करणार. पण माझ्या जिल्ह्यातले माझ्या मतदारसंघाचा कोणतरी मंत्री झाला पाहिजे. हा भुमरे ठीक आहे, जरा एकनाथ शिंदेला पण सांगा. मी एकनाथ शिंदेला सांगितलं, त्यांना घेऊन गेलो आहे ना, आम्ही मंत्री होत्या, ठीक आहे मी साहेबांशी बोलतो आणि त्यांना राज्यमंत्रीपद द्यायचं असं त्यांचं ठरलं होतं. पण राज्यमंत्रीपद एकदा साहेबांनी काय विचार करून आपण त्यांना कॅबिनेट मंत्री दिलं आणि कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानंतर खूप मोठे आता बाकीचे इकडे बरेच जण त्या ठिकाणी जाणारच दिलं, पाण्याचा रस्ता ॲडव्हान्स दिले. मला म्हटलं काय मला सरकार म्हटलं तर 30% मध्ये गेले काम कसं होतं. म्हटलं मग काय तुम्ही सांगा साहेबांना, नाही आम्ही गेलो होतो नाही आमच्याकडे, हे बाजूचे बोलणार ते पण वाटले, ते म्हटलं 20%. पण इतका भ्रष्टाचार करून त्या ठिकाणी दारूच्या दुकानं उघडण्याचा प्रचंड लायसन्स घेतले. हे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जनतेची सेवा करायला नाही, तर तुम्ही स्वतःची सेवा करायला. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं, असे लोक येतील आता नाते कोणते सांगतील, लोक मानणार नाही. लोक म्हणतील इतकेच होतं. कारण काय, प्रत्येक कार्यकर्त्यांना जे काही 10 लाखाचं 20 लाखाचं 25 लाखाचं काम दिलं त्यातून ॲडव्हान्स पैसे घेतले आणि आता ब्रह्मा दिल्याने स्टॉप केले. ते मागते ना त्यांना, अरे आमचे पैसे वापरले, तो मुलगा बरोबर गेला कुठे मुलाकडे पैसे, बरोबर ना, बरोबर ते नाही, ती बोलत नाही, बोललं पाहिजे. काँग्रेस बोलत नाही, आम्ही बोलतो. आणि मग इतक्या सगळे करताना त्या ठिकाणी काय करणार, प्रचंड भ्रष्टाचार यांच्या राज्यामध्ये. महाराष्ट्रात तर दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी नोटबंदी करून किती पैसे जमा केले पाहत होत्या. आता सगळं निघेल. लोकांनी लाईनमध्ये जाऊन त्या ठिकाणी कोणी चक्कर आली, कोणी हार्ट अटॅक आला. पण आज या ठिकाणी मोदींना अजिबात काही नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान केलं. म्हणून आपण शेतकरी इथे आपण आंदोलन केलं असतं, पण बाकी हरियाणा पंजाबचे शेतकरी सगळे तिथे ट्रॅक्टर घेऊन आले आणि ते दिले नाही. 6 महीने का राशन लेके आए हम, 6 महीने का राशन लेके म्हणजे किती त्रास, किती लोकांना त्रास. आज अनेक ठिकाणी त्या ठिकाणी रस्ते करून हे करून काय घोषणा केल्या हे तुम्हाला सांगून जनतेला. 15-15 लाख रुपये देतो म्हणून सांगितलं. साहेब म्हटलं ना मोदी खोटारले